हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि आज या व्हिडिओत तुमच्यासाठी घेऊन आले आहे प्रॉब्लेम सेट नंबर 11. या आधीचे आणि नंतरचे सुद्धा मी प्रॉब्लेम सेट अपलोड केलेले आहेत, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. मागच्या प्रॉब्लेम सेटमध्ये आपण सबट्रॅक्शन कशी करायची हे बघितलं होतं. यावेळेस सुद्धा आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. तर जेव्हा बॉक्सेस दिलेले आहेत त्यावेळेला तुम्हाला सांगितलं युनिट प्लेस पासून लिहायला सुरुवात करा. मग काय करणार, इथे काय लिहिणार 3 1 5 7 5 8. ठीक आहे. मायनस करायचं आहे म्हणून मायनसची साइन देणार. त्यानंतर युनिट प्लेस पासूनच लिहायला सुरुवात करायची, कारण युनिटच्या खाली युनिट आलं म्हणजे बरोबर सबट्रॅक्शन होतं. 5 2 2 8 4. ठीक आहे. आता हे दोन बॉक्स कशासाठी, आपण जे बोरो घेतो त्यासाठी हे दोन बॉक्स काढलेले आहेत. त्यानंतर तुम्ही खाली आन्सर्स लिहायचे. 3 न 6 जाईल का, नाही, म्हणून आपण शेजारून घेणार. मग शेजारून घेताना 1 मधून 1 गेला तर किती होणार 0. पण हा याला देताना छप्पर फाड़ के देता है वो, इसलिए क्या होगा जाएगा उधर 13 मधनं 6 गेले किती होणार 7. 0 न 5 जाईल का, नाही, म्हणून इकडनं तो घेईल. मग इकडनं घेतात ना 5 न 1 गेला किती होणार 4 आणि या 0चा काय होऊन जाणार 10 मधून 5 गेले किती येणार 5. 4 मधून 2 गेले 2. 7 मधून 2 गेले 5. 5 मधून 8 जातील का, नाही, 5 छोटा आहे ना. मग इथून शेजारून घेणार. 8 चा काय होऊन जाणार 7 आणि 5 चा काय होऊन जाणार 15. 15 मधून 8 गेले किती उरणार 7. बरोबर 7 मधून 4 गेले 3. ठीक आहे. मग आपला नंबर तयार झाला 3,75,257. एवढी आपली आली सबट्रॅक्शन. नेक्स्ट सम बघूया. सेम आपल्याला तसंच लिहायचं आहे. काय लिहिणार 9 1 5 7 1 3 1. काय करायचं याचं सबट्रॅक्शन. बघा बऱ्याच वेळा स्टुडंट्स काय आपण ऑपरेशन करतोय ते लिहायचं विसरतात, तर हे तुम्हाला विसरायचं नाहीये. नेक्स्ट नंबर मागून लिहिणार 3 2 4 7 0 0 1. क्लिअर आहे तुम्हाला. 9 मधून 3 गेले किती होतात 6. 1 मधून 2 जातील का, नाही, मग शेजारून घेणार. 5 चा काय होऊन जाणार 4 आणि 1 चा 11. मग 11 मधून 2 गेले किती उरतात 9 4 मधून 4 गेले 0 7 मधून 7 गेले 0 1 मधून 0 गेले 1 3 मधून 0 3 आणि 1 मधून 1. 0. तर आपला आन्सर आलेला आहे 3,10,096. ठीक आहे. नेक्स्ट सम बघा. सेम तशीच सोडवायची आहे आपल्याला. फर्स्ट नंबर लिहून घेऊयात पहिले आपण. 1 0 5 4 3 8 6 मायनस 3 2 8 7 5 3 2. ठीक आहे. 1 मधून 3 जाईल का, नाही, म्हणून शेजारून घेणार. पण शेजारचा 0 आहे, त्याच्याकडेच काही नाहीये, म्हणून आपण त्याच्या शेजारच्याकडनं घेणार. हा 5 चा काय होऊन जाईल मग 4. मग हा 10 चा 0 चा काय होऊन जाईल 10 आणि हा 1 चा काय होईल 11 आणि हा देतोय म्हणून याचा 9 होईल. ठीक आहे. 11 मधून 3 गेले किती उरणार 8 9 मधून 2 गेले 7 4 मधून 8 जातील का, नाही, म्हणून याच्याकडनं घेणार. 4 चा काय होऊन जाणार 3 आणि या 4 चा 14 मधून 8 गेले किती उरतात 6 बरोबर. 3 मधून 7 जातील का, नाही, परत शेजारच्याकडनं घेणार. 3 चा काय होऊन जाईल 2 या 3 चा 13 मधून 7 गेले किती उरतात 6.
2 मधून 5 जातील का नाही, म्हणून शेजारच्याकडनं घेणार. 8 चा काय होऊन जाईल 7 आणि या 2 चा 12. 12 मधून 5 गेले किती उरतील 7 बरोबर. 7 मधून 3 गेले किती उरतील 4 6 मधून 2 गेले 4 व्हेरी गुड. तर आपला आन्सर काय आलं 44,76,678. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 4th क्वेश्चन सेम सॉल्व करायचं आहे. मागून लिहायला सुरुवात करायची. 7 2 8 3 4 5 4. बघा तुम्ही फर्स्ट नंबर सुरुवातीपासूनही लिहू शकतात, पण सेकंड नंबर लिहिताना युनिट प्लेस पासूनच लिहायचं आहे, कारण डिजिट मध्ये चूक होत नाही. तर 8 3 9 5 0 2 1. आता तर मी इथे लाईन्स आणि चार्ट घेतलेला आहे, पण तुम्ही डायरेक्ट लिहित असाल तर अगदी युनिटच्या खाली तुमचं युनिट आलं पाहिजे. 7 मधून 8 जातील का नाही, म्हणून शेजारनं घेणार. 2 चा काय होणार 1. या 7 चा काय होणार 17. 17 मधून 8 गेले किती झाले 9. 1 मधून 3 जातील का नाही, म्हणून शेजारून घेणार. 8 चा काय होऊन जाईल 7 आणि हा 1 चा 11. 11 मधून 3 गेले 8. 7 मधून 9 जातील का नाही, मग 3 चा काय होऊन जाईल 2 आणि याचा 17. 17 मधून 9 गेले किती उरतात 8. ठीक आहे. 2 मधून 5 जातील का नाही, शेजारून घेणार. 4 चा काय होणार 3 आणि हा काय होणार 12. 12 मधून 5 गेले किती 7. 3 मधून 0 गेले 3. 5 न 2 गेले 3 आणि 4 मधनं 1 गेला 3 ठीक आहे. आपलं आन्सर आलं 33,37,889. नेक्स्ट 5th क्वेश्चन बघा. 5 4 3 2 1 0 7. ठीक आहे. मायनस 7 4 5 4 6 8 2. तुम्ही सुद्धा नोटबुकवर माझ्यासोबत सोडवायचं आहे आणि नंतर आन्सर मॅच करा. 5 न 7 जातील का नाही, म्हणून काय होऊन जाईल शेजारून घेणार. हा 3 होईल आणि हा 15. 15 मधून 7 गेले किती होणार 8 3 न 4 जातील का नाही, म्हणून शेजारून घेणार. 3 चा काय होऊन जाईल 2 आणि हा 13. 13 मधनं 4 गेले किती उरतील 9. 2 न 5 जातील का नाही, म्हणून शेजारून घेणार. 2 चा काय होऊन जाईल 1 1 आणि या 2 चा 12. 12 मधून 5 गेले किती उरले 7. 1 मधून 4 जाईल नाही, शेजारून घेणार. 1 चा काय होऊन जाईल 0 आणि या 1 चा 11. 11 मधनं 4 गेले 7 0 न 6 जातील नाही, शेजारी, त्याच्याकडेच काय नाही, मग काय तो अजून शेजारी जाईल. या 7 चा काय होऊन जाईल 6. याचा 10. परत हा याला देईल. 10 चा काय होईल 9 आणि हा 0. 0 चा 10. 10 मधून 6 गेले 4. 9 मधून 8 गेले 1 6 मधनं 2 गेले 4 तर हा आपला नंबर तयार झाला 41,47,798. नेक्स्ट 6th सम बघा. युनिट प्लेस पासून लिहिणार. 3 1 2 1 0 8 and 3 minus 8 4 6 4 5 7 3. बघा नंबर ऑफ डिजिट जर दोघांमध्ये सेम असतील तर तुम्ही स्टार्टिंग पासून पण लिहू शकतात. ठीक आहे. 3 न 8 जातील का नाही, मग काय करणार शेजारून घेणार. 1 चा काय होऊन जाईल 0 आणि या 3 चा 13. 13 मधून 8 गेले किती होणार 5. 0 न 4 जातील का नाही, मग शेजारून घेणार. 2 चा काय होऊन जाणार 1 आणि या 0 चा 10 10 मधून 4 गेले किती होणार 6. 1 मधून 6 जाईल का नाही, म्हणून शेजारून घेणार. 1 चा काय होऊन जाणार 0 आणि या 1 चा 11. 11 मधून 6 गेले 5 0 न 4 जातील का नाही, शेजारच्याकडे पण नाहीये, अजून शेजारी जाईल. या 8 चा काय होऊन जाईल
7, या 0चा 10, पण हा याला देईल, मग 10चा काय होऊन जाईल 9, आणि या 0चा 10, 10 मधून 4 गेले 6, 9 मधून 5 गेले 4, 7 मधून 7 गेले 3 मधून 3 गेले 0. मग सबट्रॅक्शनचा आन्सर आलं 46,565. तर हा होता आपला प्रॉब्लेम सेट नंबर 11. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट नंबर 12 बघूया. पण तुमचे अदर सब्जेक्टचे सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेत, त्या नक्की चेक करा. तोपर्यंत फ्रेंड्सला व्हिडिओ शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अदर चॅनल्सला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.